हॅलो फ्रेंड्स, आज मी खूप दिवसांनी परत एकदा माशाचं कालवण तुम्हाला दाखवणार आहे, तो पण सरंगा. ह्याला आपण काळी पापड पण बोलतो. तर हा मी अर्धा किलो आणला होता. तर थोडे पीसेस मी कालवणामध्ये टाकणार आहे आणि थोडे पीसेस मी फ्राय करणार आहे. तर ह्याचं अगोदर आपण वाटण तयार करूया. वाटणासाठी जे साहित्य आहे लागणारं, तर बघू शकता मी थोडंसं खोबरं घेतलं आहे, कारण 2 माणसाचं जेवण बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसंच घेतलं आहे. लाल तिखट घेतलं आहे, सुक्या मिरच्या पण घेतल्या आहे, कारण आपलं हे एकदम सुकं धबधबीत राहणार आहे. तिखट चिंच घेतलं आहे, थोडेसे धणे, काळे मिरी, लसूण आणि कांदा. तर हे जे ॲक्च्युली रेसिपी आहे ही मालवण पद्धतीने मी तयार करते, त्याच्यामुळे जरा तिखटच असणार आहे ही रेसिपी. तर आपण प्रोसेस का वळूया. अगोदर मी हे जे वाटण आहे मी मिक्सरमध्ये वाटून घेते. तर त्याच्यात मी पाणी टाकते, जेवढं आपल्याला पाहिजे थोडंच पाणी घ्यायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि आता मी हे बारीक एकदम पेस्ट करून घेते. आता मी इथं तोपात तेल गरम करायला ठेवलं आहे. तर त्याच्यात आपण कांदा आणि फोडणीला टाकूया आणि हिरवी मिरची थोडीशी टाकते मी. तर मी कांदा फोडणीत टाकला आहे. थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला तेलात फ्राय करून घेऊया. बघू शकता तुम्ही, हे वाटण पूर्ण आपण फ्राय करून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत, आणि मग त्याच्यात पाणी ॲड करायचं. तर मी कन्सिस्टन्सी याची जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवलेली आहे, कारण शिजून ते नंतर आटणारच आहे. तर आता एवढं मी त्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्याला उकळी येऊ दे चांगली. त्याच्यात मी आता 1 चमचा मीठ टाकते. मिक्स करून घेऊया चांगलं. चांगली उकळी आली की आपण याच्यात मासे सोडणार. तर आपली आमटी चांगली उकळत आली आहे. तर आपण हे त्याच्यात मच्छी सोडूया. डोकं पण टाकलं. डोकं नेहमी आपण रश्श्यातच टाकतो कालवणात. आणि असे मोठे मोठे पीस आहेत ते टाकले. 10 मिनिटं याला शिजत ठेवूया. आता तुम्ही ही आमटी शिजत आली आहे. तुम्ही जास्त मासे हे करत नाही आहे मिक्स. तर हे आपले मासे असे तयार आहेत, बघू शकता. आपण त्याच्यात ओली कोथिंबीर ॲड करूया. नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आपली ही रेसिपी एकदम तयार आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या एपिसोडला.